ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की भावभक्तीने शिवपूजन करणे किती आवश्यक आहे आणि हेच ब्रह्मदेवांनी देवतांना आणि ऋषींना कशा प्रकारे समजून सांगितले. त्याच प्रकारचे कुठली पुष्प शिवजींना वाहिल्याने किंवा शिवजींच्या पूजेत अर्पण केल्याने कुठल्या प्रकारचे फळ प्राप्त होते, त्याचप्रकारे सृष्टी कशाप्रकारे निर्माण केली, कशाप्रकारे तिची रचना झाली, तिचे वर्णन आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रह्मदेव नारदांना सांगतात की श्रीसागरावरून परतल्यानंतर मी देवतांना आणि ऋषींना शिवपूजन किती आवश्यक आहे, त्यामुळे काय साध्य होते आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मी ते त्यांना समजावून सांगितले. ब्रह्ममुहूर्तावर उठून पार्वतीचे स्मरण करावे. मंगल स्नानानंतर सिद्धी बुद्धीसहित गणेशाचे पूजन हे करावे. ओम गणपते नम या मंत्राचा जप करावा. त्यांना मनोभावे नमस्कार करावा. क्षमा प्रार्थना करावी. गंध पुष्प दीप नैवेद्य शिवप्रभूंची पूजा करावी. शिवजींच्या पूजनाने सर्व देवतांची पूजा ही होत असते. आपल्या घरी शिवलिंग हे आवर्जून असावे. शिवजींना बिल्वपत्र हे अतिशय प्रिय आहे. बिल्वपत्र वाहिल्याने शिवजींची पूजा ही सफळ होत असते. शिवजींच्या पंचपक्वानाचा नैवेद्य हा दाखवावा. साष्टांग नमस्कार करावा. ओंजळीत फुले घेऊन शंकरांना ती अर्पण करावीत. येथे आपल्या अंतकरणातील भावभक्तीला अत्यंत महत्त्व आहे. देव हा भावेचा भुकेला असतो हे वचन सर्वांनी लक्षात ठेवावे आणि श्रद्धेने पूजे करावी. आता कोणत्या फुलांनी शिवजींची पूजा केली तर काय फळ प्राप्त होते, तर पूर्वी नारदांनी हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी जे निरूपण केले ते असे की कमळ, बिल्वदल, शतपत्र आणि शंखपुष्पे जर शिवजींना वाहिली तर धनसंपत्ती वाढण्यास मदत होते. जो निस्वार्थ भावाने शिवपूजन करतो तो शिवाशी एकरूप होतो. शंखपुष्पांनी पूजन करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे. मृत्युंजय मंत्राचा 5 लाख जप जर केला तर शिवाचे दर्शन होते. शिवजींना दर्भ वाहण्याने पूजकाला मोक्ष मिळतो. निगडीची फुले वाहिली तर मन हे निर्मळ होते. पारिजातकाची फुले वाहिली तर सुख संपत्ती वाढते. महादेवाला तांदूळ वाहिली तर लक्ष्मीची वृद्धी होते. तिळाने पूजा केली तर महापातके नाहीसी होतात. निस्वार्थ भावाने पूजा केली तर मुक्ती प्राप्त होते. शिवजींना जलधारा अर्पण केल्याने अपार पुण्य हे लाभत असते. शिवनामाचा जप मोठ्याने करावा. तसेच पूजा करताना शिवसहस्र नामवलीचा पाठ हा अवश्य करावा. नारद ब्रह्मदेवांना म्हणतात की आपण शिवचरित्र सांगून माझे ज्ञान वाढवले तर आहेच, आता शिवप्रभूंच्या आज्ञेनुसार पुढे काय केले याविषयी तुम्ही मला थोडे सांगा. त्यावेळी ब्रह्मदेव नारदांना म्हणतात की आम्हाला आशीर्वाद देऊन व आज्ञा करून शंकर महादेव अंतर्धान पावले. मी श्री हरिविष्णूकडे ज्ञान प्राप्त करून सृष्टीची रचना करण्याचा निश्चय केला. त्यांनी मला उपदेश केला. मी कठोर तप करण्यास सुरुवात केली. त्या आराधनेने विष्णू प्रगट झाले. विष्णू म्हणाले, शिवजींच्या इच्छेने मी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. तरी आपली काय इच्छा आहे ते तुम्ही मला सांगा. त्यावेळी शिवजींनी अंतरूप धारण केले. सर्व बाजूंनी व्यापून राहिली मी अनन्य भावाने नमस्कार केला. महादेवांच्या प्रेरणेने मला सृष्टी निर्मितीची इच्छा झाली. त्यावेळी सृष्टीची निर्मिती झाली. त्यानंतर माझ्याकडून स्थावर पदार्थांची रचना झाली. याला मुख्य सर्ग म्हणतात. मी दुसरा सर्ग उत्पन्न केला. यामध्ये पशुपक्षी इत्यादींचा समावेश होता. ऊर्ध्वश्रोता नावाच्या तिसऱ्या सर्गाची रचना केली. सात्विक सर्ग, देवसर्ग म्हणून तो विख्यात झाला. त्यानंतर माझ्याकडून रजोगुणी सर्ग निर्माण झाला. 5 वैकृतिक आणि 3 प्राकृतिक सर्ग मिळून 8 प्रकारची सृष्टी ही निर्माण झाली. या 8 सर्गाविषयी आणखी एक नववा सर्ग आहे, तो म्हणजे प्राकृतिक आणि वैकृतिकही.
द्विजात्मक असलेल्या या सर्गाला कौमार सर्ग असे म्हणतात. यात सनक, सनंदन इत्यादी कुमारांची निर्मिती झाली. हे चारी कुमार माझे मानसपुत्र आहे. ते वैराग्यवान आहेत, सात्विक व्रताचे पालन करणारे आहेत, प्रपंचापासून अलिप्त व ज्ञानी आहेत. ते शिवजींचे स्मरण करत असतात. त्यांनी सृष्टिकार्यात लक्ष घातले नाही. मी विष्णूंचे स्मरण केले. ते म्हणाले, तुम्ही भगवान शिवजींची तपश्चर्या करा. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी अर्धनारीश्वर रूपाने ते प्रगट झाले. परम तेजस्वी त्यांचे ते रूप पाहून मी धन्य झालो. मी त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. त्यांनी आपल्यासारखे अनेक गण निर्माण केले. मी त्यांना पुन्हा विनंती केली, हे महादेवा, आता तुम्ही जन्ममृत्यूची बंधन असणारी जीवसृष्टी निर्माण करा. त्यावेळी महादेव म्हणाले, मी जन्ममृत्यूचे भय असणारी प्रजा निर्माण करणार नाही, कारण कर्माच्या अधीन असल्यामुळे जीव दुःखानेच युक्त असणार आहे. मी गुरुरूपाने उत्तम ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करन, म्हणून जन्ममृत्यूचे भय असणारी प्रजा तुम्ही निर्माण करा. अशा प्रकारे मला प्रेरणा देऊन भगवान शिवशंकर हे अंतर्धान पावले. ब्रह्मदेव नारदांना सांगतात की त्यानंतर शरद तन्मात्रा आदी सूक्ष्मभूतांचे स्वतःच पंचीकरण केले. त्या पांचांचे संमिश्रण करून आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांची उत्पत्ती केली. पृथ्वीवर पर्वत, सागर, अनेक प्रकारचे वृक्ष निर्माण केले. मी उत्पत्ती आणि विनाशील अनेक पदार्थ निर्माण केले. सदाशिवांचे ध्यान करून तपश्चर्या करणाऱ्या पुरुषांना निर्माण केले. मरीची, भृगु, अंगीर, पुलह, पुलतस्य, वसिष्ठ, कृतु, अत्री, दक्ष, कर्दम, धर्म निर्माण केले. त्यांना पाहून मी समाधानी झालो. धर्माने मानवरूप धारण केले आणि ईश्वर प्राप्तीची साधना सुरू करू लागले. त्यानंतर सूर असुरांना निर्माण केले. शिवप्रेरणेने अर्धा भाग पुरुष व अर्धा भाग स्त्री झालो. तो पुरुष स्वयंभू मनु होय. त्याची उच्च कोटीची साधना केली. ती स्त्री म्हणजे शतरूपा. तिने ती तपस्या केली. मनुने विवाह करून शतसेचा स्वीकार केला. त्या दोघांपासून सृष्टी निर्माण झाली. स्वयंभू मनुपासून शतरूपाला प्रियवत आणि उत्पानपात असे 2 पुत्र झाले. आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 कन्या झाल्या. त्या उपवर झाल्यानंतर मनुने आकुतीची विवाह रुची नामक मुनीशी करून दिला. देवहूती कर्दमाला आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांच्या संततीने जगात प्रजेची वाढ होऊ लागली. अशा प्रकारे सृष्टीत अनेक स्त्री पुरुषांची निर्मिती झाली. तसे वृक्ष, तृण, लता, पशु, पक्षी पर्यंत असे सर्वत्र उत्पन्न झाले. एका वृक्षापासून पुढे अनेक प्रकारचे वृक्ष निर्माण झाले. लता वेली वाढत चालल्या. सुगंधी रंगेबिरंगी फुले निर्माण झाली. आकाशात विहार करणारे पक्षी निर्माण झाले. अनेक प्रकारचे प्राणी निर्माण झाले. विविध आकाराचे डोंगर, जलाशय निर्माण झाले. विविधतेने ही वसुंधरा नटून गेली. भगवान शंकराच्या आज्ञेने मी विश्वाची रचना केली. शिवा देवी लोकहितार्थ दक्षात्मा सती म्हणून जन्मली. तिने भक्तांच्या उद्धारासाठी अनेक प्रकारच्या लीला निर्माण केल्या. शंकराची विवाह केला. पिताश्रीने केलेल्या यज्ञात पतीचा अपमान झाला, म्हणून तिने यज्ञकुंडात उडी मारून देहत्याग केला. देवतांच्या विनंतीवरून सती हिमालयाची कन्या म्हणजे पार्वती म्हणून प्रगट झाली. तिने कठोर साधना केली आणि शिवजींना प्राप्त केले. ती देवी या जगात कालिका, चंडिका, भद्रा, चामुंडा, जया, विजया, भद्रकाली, जयंती, दुर्गा, भगवती, कामाख्या, कामदा, अंबा, स्वर्गमंगला या नावाने प्रसिद्ध झाली. हे सर्व विशाल ब्रह्मांड शिवजीच्या आज्ञेने मी निर्माण केले. त्यांनाच परब्रह्म परमात्मा म्हणतात. मी विष्णू व रुद्र गुणभेदांमुळे वेगळे आहोत, तरी त्यांचाच अंश आहोत. शिव निर्गुण व सगुण सर्वांच्या पलीकडे आहेत. मित्रांनो, यापुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.